आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा। आपली काय मनीषा आहे ती देवापाशी व्यक्त करावी। इतका अधिकार प्राप्त झालेला की ती इच्छा ती मनीषा पूर्ण झाली नाही किंवा पूर्ण होत नाही असं दिसल्यानंतर हे आपलं सगळं जगणं हे सगळं व्यर्थ आहे असं वाटणं ही एक भावना एका ठिकाणी दासोपंत व्यक्त करतात। त्यांच्या मनात असं येतं की मी जेव्हा आठवेन तेव्हा त्यानं मला भेटायला यावं, मी जेव्हा त्याच्याशी बोलेन तेव्हा त्यानं संवाद करावा। आणि अशा प्रकारची भावना व्यक्त करताना फार सुंदर शब्दात ते म्हणतात, आठवीन तेव्हा येई। परंपरेमध्ये हे पद म्हटलं जात नाही, त्यामुळे त्याची चाल परंपरेनुसार नाही। आठवीन तेव्हा येई बोलविताची बोलई। आठवीन तेव्हा येई बोलविताची बोलई। ललवेड मी धाकुले ललेवाड मी धाकुले लोटीसी काई। आठवीन तेव्हा येई बोलविताची बोलई। ललेवड मी धाकुले लोटीसी काई। आठवीन तेव्हा येई जळो जिणे येथुनी माझे धिगजिणे। जळो जिणे येथुनी माझे धिगजिणे। जळो धिगजिणे काय करणे सद्गुरुराया। काय करणे सद्गुरुराया काय करणे। आठवीन तेव्हा येई बोलविताची बोलई। ललेवड मी धाकुले लोटीसी काई। आठवीन तेव्हा येई अर्थु न गमे दुसरा। अर्थु न मगे दुसरा भेटी देई दिगंबरा। भेटी देई दिगंबरा अंतकाळीचा सांगाती। अंतकाळीचा सांगाती माते सोयरा। माते सोयरा आठवीन तेव्हा येई। आठवीन तेव्हा येई बोलविताची बोलई। ललेवड मी धाकुले ललेवड मी धाकुले लोटीसी काई। आठवीन तेव्हा येई
मनामध्ये तुझी आठवण झाली आणि असं वाटलं की तुझी भेट घ्यावी, तुला पाहावं, डोळे भरून तुझं दर्शन घ्यावं, असं वाटल्याबरोबर देवा तू धावत ये. आठवीन तेव्हा येई. मी तुझी आठवण काढली की देवा धावत ये रे, मला भेट दे. बरं, नुसतं इतकीच इच्छा आहे का? ते पुढे म्हणतात, बोलविताची बोलई. आणि मी तुझ्याशी बोलू लागलो, मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा झाली, संवाद करण्याची इच्छा झाली. बोलविताची बोलई. मी तुझ्याशी संवाद करण्याची इच्छा झाली की तू माझ्याशी बोलावंस, हितगुज करावंस. आणि हे हितगुज सुद्धा कसं आहे बघा, फार सुंदर वर्णन दासोपंत करतात. ते म्हणतात, लले वडमी धाकुले लोटीसी काय. ही अनुभूती आहे, अनुभूतीतून आलेले शब्द आहेत. ते असं म्हणतात, लले वडमी धाकुले, सगळ्यात धाकट, न कळणार, अज्ञानी असं मी लेकरू आहे. मला वागायचं कळत नाही, मला बोलायचं कळत नाही, मला तुझ्याशी व्यवहार कसा करावा हेही कळत नाही. तुझं प्रेम संपादन करावं इतकंच फक्त मला कळतं, पण तुझी पूजा, तुझी आराधना, जप, मंत्र, तंत्र, योग, ज्ञान, ध्यान, कर्म मला काहीही समजत नाही. मी अत्यंत अज्ञानी असं सगळ्यात तुझं धाकटं लेकरू आहे. आणि ते पुढे जे म्हणतात ते मोठं जीव पिळवटून टाकणार आहे. ते म्हणतात, लले वडमी धाकुले लोटीसी काय. मला का दूर लोटतोस तू? मी तुझं अत्यंत लहान अज्ञानी बालक आहे. आणि माझ्यासारख्या वेड्या लहान मुलाला, सगळ्यात धाकट्या लेकराला, जो अबोध आहे, त्याला काही कळत नाहीये, अशा लेकराला तू असं दूर का लोटतोस? मला आठवण झाल्याबरोबर तू काय येत नाहीस? मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं, त्यावेळेला तुझ्याशी संवाद का घडू शकत नाही? अरे, मी तुझं लहान लेकरू आहे, अज्ञानी बाळ आहे. आणि मी जर तुझ्या मांडीवर बसलो तर तू मला का दूर लोटतोस? लोटीसी मज काही, असा प्रश्न दासोपंत विचारतात. आणि ध्रुव बाळासारखी जी अवस्था आहे, ती अवस्था कदाचित त्यांच्या मनाची आहे. बापाच्या मांडीवरून सावत्र आईनं ध्रुव बाळाला लोटून दिलं आणि ते बाळ रडत आलं. हीच अवस्था दासोपंत व्यक्त करतात. कारण पुढे ते म्हणतात, जळो जिणे येथुनी माझे धिग जिणे. असं तू जर लोटून देत असशील तुझ्या मांडीवरून, तर हे जगणं कशाला हवंय? हे जगणं जळो, मला हे जगणंच नको. या जीवनावरती, या जगण्यावरती, या जगण्याचा, या जीवनाचा धिक्कार असो, धिग धिग असं म्हटलंय त्यांनी. जळो जळो धिग जिणे काय करणे. हे जगणं कशाला पाहिजे? या जगण्याचा, या जीवनाचा, या आयुष्याचा, या प्राणाचा, या देहाचा धिक्कार असो, जर तू मला जवळ घेत नाहीस, जर तू तुझ्या मांडीवरून मला लोटून देतोस, तू माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत नाहीस, तू माझ्याशी संवाद करत नाहीस, तू मला भेटत नाहीस, तू मला दिसत नाहीस. आणि हे असं जर होत असेल तर देवा, हे जगणंच नको. या जगण्याचा धिक्कार असो. जळो जळो धिक जिणे काय करणे. कशाला हवंय हे जगणं? सद्गुरु राया काय करणे. देवा दिगंबरा सद्गुरु राया, हे मला जगणंच नको, हे आयुष्य नको,
हा देह नको, या जगण्याचा धिक्कार असो. ह्याचं कारण ते फार सुंदर युक्तिवादानं देतात. ते पुढं काय म्हणतायत? ते म्हणतात, अर्थू न मगे दुसरा. न मगे असं जरी लिहिलेलं असलं तरी न गमे म्हणजे अघवा आणि अवघा या शब्दांसारखंच आहे. हाही शब्द अनेकदा अवघा या शब्दाच्या जागी प्राचीन या संतांच्या अभंगांमध्ये पदांच्या मधून अघवा हा शब्द येतो, पण त्याचा अर्थ आहे अवघा. तसं न मगे म्हणजे न गमे, न आवडणे, न रुचणे, न कळणे या अर्थाने दासोपंत म्हणतात, अर्थू न गमे दुसरा, भेटी देई दिगंबरा. मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा अर्थ कळत नाही. मला बाकीचं काही नकोय. मला ते काही माहिती नाही. मला काही समजत नाही. मला ते कळत नाही. मला रुचत नाही. मला येत नाही. काय हवंय? भेटी देई दिगंबरा. मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा अर्थ कळत नाही. मला इतकंच कळतं की देवा, आपण यावं आणि मला भेट द्यावी, आलिंगन द्यावं, मी तुमची भेट घ्यावी. अंतकाळीचा सांगाती माते सोयरा. तू यावस, मला भेट द्यावीस, मला दर्शन द्यावस, माझ्याशी बोलावस, मी तुझ्या जवळ लाडानी यावं आणि तू माझ्यावरती प्रेम करावं, इतकीच माझी इच्छा आहे. पण तू जर दूर लोटून देत असशील तर देवा, हे जगणं कशासाठी? या आयुष्याचा, या जगण्याचा, या जीवनाचा धिक्कार असो. जळो जळो धिग जिणे, काय करणे सद्गुरु राया, काय करणे. मला दुसरं काही समजत नाही. मला रुचत नाही. मला येत नाही. माझ्यात ती क्षमता नाही. मला ज्ञान नाही. मला कर्म करता येत नाही. मला भक्ती सुद्धा प्रेमानं करता येईल की नाही मला शंका येते. मला हे दुसरं काहीही येत नाही देवा. पण माझी एक प्रबळ इच्छा आहे की तुम्ही माझ्या भेटीला या. देई भेटी दिगंबरा. देवा, एकदा भेट द्या. एवढी एक मनीषा माझी पूर्ण करा. माझी एवढी एक इच्छा पूर्ण करा. कारण तुमच्याशिवाय मला दुसऱ्या कोणाची भेटच नकोय. तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणी नाहीये असा विश्वास मला आहे. ते पुढच्या ओळीमध्ये, पुढच्या पंक्तीमध्ये ते म्हणतात, अंतकाळीचा सांगाती. माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत जो माझी सोबत करणारा आहे, जो माझ्या पाठीशी आहे, जो माझ्यावरती प्रेम करणारा आहे, माझी सोय जाणणारा आहे, माते सोयरा. सोयरा या शब्दाचा अर्थ इथे दासोपंत घेतात किंवा आपल्याला तो कळला पाहिजे. सोयरा, सोय जाणील तो सोयरा. आजकाल सोयरा म्हणजे काय तर विद्वेष करणारा, द्वेष करणारा, ज्याला आपण म्हणतो आपलं जो आहे. ज्याच्याशी अनुबंध केल्यानंतर, ज्याच्याशी ऋणानुबंध जुळल्यानंतर, ज्याच्याशी संबंध जुळल्यानंतर जो व्यक्ती, जो माणूस, जी व्यक्ती तुमची सोय जाणते. सोय या अर्थाचा इथे मोठा व्यापक अर्थ आहे. सोय या अर्थाने फक्त सोय म्हणजे तुमची कम्फर्टेबल असा अर्थ इथे मुळीच नाही. सोय या शब्दाचा अर्थ कल्याण, आयुष्याचं कल्याण करणारा. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अंतकाळीचा सांगाती, सरणावर जाईपर्यंत माझा एकमेव तू सखा आहेस, सांगाती आहेस, जो
माझा एकमेव सोयरा आहेस. सोयरा म्हणजे कल्याण करणारा, सोय जाणणारा, कल्याण करणारा. माझं कल्याण कशात आहे हे जाणणारा, सांगणारा, करणाराही तूच आहेस. आणि म्हणून देवा, अंतकाळीचा सांगाती माते सोयरा, माझ्यासाठी, माझा शेवटच्या क्षणापर्यंत मित्र असणारा, सखा असणारा, सोबती असणारा तू, जो माझं कल्याणही करणारा आहे, सोय करणारा आहे. आणि म्हणून हे दिगंबरा, आठवीन तेव्हा येई, बोलविताची बोलई, लले वडमी धाकुले, लोटीसी काही. देवा, दूर नको रे लोटू. मी तुझा अत्यंत अज्ञानी, धाकट, सगळ्यात लहान लेकरू आहे, ज्याला काही कळत नाही. मला दुसरं काही सुचत नाही, रुचत नाही, पचत नाही, येत नाही. मी अज्ञानी आहे, निर्बुद्ध आहे, लहान आहे, मला अजून काही कळत नाही. पण देवा, मी तुझ्या प्रेमाने तुझ्या मांडीवर येऊन बसलो आणि तू दूर का लोटतोस मला? आणि असा जर तू माझ्याशी वागत असशील तर हे मला जगणंच नको. या जगण्याचा धिक्कार असो, या देहाचा धिक्कार असो. तू माझ्यावरशी प्रेम करशील असं मी काय करू म्हणून तू सांग. सद्गुरु राया, काय करणे, मी काय करू ते सांग. कारण मला दुसरं काही कळत नाही, मला कुठल्या गोष्टीचा अर्थ कळत नाही, माझ्यात ती क्षमता नाही, मला ज्ञान नाही, मला कर्म कसं करावं कळत नाही. योग ध्यानासाठी जावं, योग ध्यान करून तुला प्राप्त करून घ्यावं इतकी माझ्यामध्ये क्षमता नाही. मला ज्ञान, योग, कर्म, भक्ती मला काहीही येत नाही. पण एक तळमळ मात्र माझ्या उरामध्ये अखंड वीणा वाजवते, झंकारते, ती म्हणजे तुझ्या भेटीची. कारण मला दुसरं काहीच सुचत नाही, अखंड तुझं ध्यान आहे. आणि हे ध्यान असं आहे की अष्टोप्रहर तुझी आठवण मी करतो. मला दुसरं काही येत नाही, एकदा तरी ये रे. अवधूता दिगंबरा सद्गुरु राया, एक वार आपण यावं, मला एकदा भेट द्यावी, आलिंगन द्यावं, माझं चित्त शम व्हावं. कारण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत दुसरा कुणीही सखा सोबती मला नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत माझं हे आयुष्य क्रमत पुढे जात असताना सरणावर जाण्यापूर्वी माझं कल्याण करणारा तू एकमेव माझा सखा सोयरा आहेस. म्हणून एकदा ये, एकदाच ये आणि मला भेट दे. खरं म्हणजे प्रसंगोपात विविध प्रवचनांमधून, विविध कीर्तनांमधून हाच स्वर दासोपंतांनी अनेकदा लावलाय की देवा ये, मला भेट दे, एकदाच येई. अनेक ठिकाणी, अनेक असंख्य ठिकाणी. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की उपलब्ध पदांच्या 2,500-3,000 पदांच्या मध्ये ही आर्तता आपल्याला अनेक ठिकाणी जाणवते. एकूण 1.25 पद जर कदाचित त्यांची दैव कर्म धर्म संयोगानं, आमच्या भाग्यानं जर ती उपलब्ध झाली तर काय खरोखर पदार्णव आपल्याला बघायला मिळेल. आणि अशा अनेक पदांच्या मधून हे पुन्हा पुन्हा का घडतं, पुन्हा पुन्हा ती वृत्ती, पुन्हा पुन्हा तो भाव का प्रकट होतो? तर जेव्हा जेव्हा दासोपंत कीर्तनाला उभे राहत असतील तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या मंदिरांच्या मधून, वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ते कीर्तनाला उभा असताना संहिता पाठ करून काही कीर्तन नसे. आणि दासोपंतांसारखा व्युत्पन्न, व्यामिश्र, विविधांगी असा हा जो कवी आहे, संत कवी आहे, त्याची उत्स्फूर्त प्रतिभा ही उत्फुल्ल आणि प्रसंगोचित असली पाहिजे.
प्रसंगोपात असली पाहिजे. रंगपीठावरती पायामध्ये घुंगरू बांधून एका हातामध्ये वीणा आहे, एकतारी आहे, एका हातामध्ये चिपळ्या आहेत आणि या सगळ्या वातावरणामध्ये देवाशी एकरूप झालेला हा भक्त जेव्हा एकतारीच्या त्या स्वरांमध्ये आपला स्वर मिसळू पाहतो, चिपळ्यांचा ताल धरू बघतो, घुंगरांचा आवाज पायातून येतो आणि आपोआप तोंडामधून शब्दांच्या लढ्या, शब्दांची ही गुंफण, ही कविता बाहेर पडत असली पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या कविता, ही सगळी पदरचना उत्स्फूर्त आहे आणि पुन्हा पुन्हा तो भाव आपल्याला दिसतो, पण वेगवेगळ्या शैलीमध्ये. एक छोटी शलाका, प्रत्येक पदामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं त्या ईश्वराच्या सूक्ष्म आणि विराट अशा सगळ्याच प्रकारचं दर्शन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला देते. आठवीन तेव्हा येई बोलविताची बोलई ललेवड मी धाकुले लोटीसी काय जळो जिणे येथुनी माझे धिगजिणे जळो धिगजिणे काय करणे सद्गुरु राया काय करणे अर्थू नमगे दुसरा भेटी देई दिगंबरा अंतकाळीचा सांगाती माते सोयरा. उद्या पुन्हा याच ठिकाणी याच वेळी आपण भेटूया दासोपंतांच्या एका नवीन पदास. आनंदे दत्तात्रे देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. लक्ष्मी रमण गोविंदा गो